ऐकलेलं आहे, या सगळ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. एसआयटीची स्थापना झाली, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, पण अशी एसआयटी का, हा सगळ्यांचा सवाल आहे. विलासजी, अतिशय नम्रपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो, की सरकारनं प्रत्येक विषयामध्ये या बाबतीतल्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात केल्या देखील आहेत. त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर त्या देखील आपण करू. पण हं. विलासजी, आपली पत्रकार म्हणून एक जबाबदारी मी आपल्याला आठवण करून देतो, की व्यवस्थेवरचा विश्वास उडता कामा नये. ईश्वरीताईला मला आता सांगायचंय, ती मार्डची प्रतिनिधी इथे म्हणून आहे. ताई, तू ज्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं, की या मागण्या आमच्या आहेत आणि म्हणून आम्ही 2 दिवस ओपीडीमध्ये गोरगरीब पेशंट्सना पाहिलं नाही. ताई, थोडी माहिती घे. या विषयामध्ये जे कोण आरोपी आहेत, त्या आरोपींवरती कडक कारवाई करून त्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची आता रवानगी झालेली आहे. एकही याच्यातला माणूस बाहेर नाही. तू म्हणालीस, की याच्यामध्ये आम्हाला आय-पी-एस दर्जाचे अधिकारी पाहिजे. तेजस्वी सातपुते ज्यांनी पूर्वी या जिल्ह्याचा कारभार हाकलाय, त्यांना आय-पी-एस अधिकारी म्हणून तिथं तातडीनं दिलेलं आहे. एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची ही आत्महत्या आहे. शासनानं अत्यंत गांभीर्यानं हे घेतलंय. जर यांची मागणी असेल, की त्यांच्या टीमनं तपास करावा. त्यांची टीम त्या पद्धतीनं तपास करेल. ईश्वरीताई, शासन हे सगळं करतंय, ज्या आपल्या मागण्या आहे. मी तर खरं तर म्हणजे प्रशासन ज्या काही चुका करत असेल, आमचे बंधू महबूब शेख यांनी सुद्धा सांगाव्यात. सुषमाताई आज तिथे गेलेल्या होत्या. त्यांनी सुद्धा सांगावं. प्रशासनाला पाठीशी घालता येणार नाही. पण एक जबाबदारी आपली सुद्धा अशी आहे, की व्यवस्थेवरचा विश्वास उठणार नाही. म्हणजे या कार्यक्रमामध्येच ते स्पष्ट झालं, की कार्यक्रमामध्ये आपल्या मागण्यांसाठी जे लोक इथं चर्चेला बसलेत, हे ऑलरेडी शासनानं केलेले आहे. असं असताना या मागण्या आहेत म्हणून आम्ही 2 दिवस ओपीडी बंद केली. मला असं वाटतं या विषयामध्ये, की ठीक आहे, राजकारण निश्चितपणे करा, पण व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल ठीक अशा आहे, पद्धतीचं सुषमाताई, वेळ राजकारण कमी आहे माझ्याकडे, वेळ कमी आहे. एक पटकन मी कमेंट घेतो. अतिशय कृपया कमी करू नका. मी मला अतिशय कमी एवढंच वेळेत सांगायचं आहे याच्यामध्ये, मला कोणीच एवढं प्रशासनाला पाठीशी घालत अजितजींनी नाही. जे आज सांगितलं सुषमाताई, आपण सुद्धा जे काही पोलीस स्टेशनच्या समोर बसला इतके तास, आपण ज्या सूचना केल्या त्या सगळ्याला पोलीस होच म्हणाले. ते करणार आहेत. आणि तुम्ही त्या सूचना ज्या केल्या त्या ऑलरेडी आधीच प्रशासनानं तिथल्या सगळं ते केलेलं आहे. मला असं वाटतं या विषयामध्ये मग तो पेनच कुठे गेला, आता बोलू बाकी इतर काय कसं बर केलं, बर अजितराव, परिवाराचं काय नेमकं पटकन एक अजितजी, कमेंट घेतो. वेळ 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 संपलाय अजितजी तुमचा. अजितजी पीडित आम्ही परिवाराचा आज वापर करून स्पेसिफिक 5 व्यवस्थेच्या गोष्टी घेऊन गेलो विरोधामध्ये होतो. असंतोष निर्माण करण्याचा जो अजितजी, प्रयत्न आज सुरू आहे, आम्ही स्पेसिफिक हा 5 बरोबर गोष्टी नाही. घेऊन गेलो होतो. त्या 5 गोष्टींमध्ये महत्वाचं पहिली आमची मागणी जी होती, की 4 पाणी जे पत्र आहे त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ट्रीट करा आणि त्यातल्या 6 लोकांच्या चौकशींना तुम्ही रडारवर घ्या. 6 लोक आणि तुमचे डीवायएसपी असं सांगत होते, ताई, डीवायएसपी खांबे असं सांगत आहे, होते, की ही बाब माझ्या असं अधिकार आहे कक्षेतली नाही. की म्हटलं मग कशाला तपास करताय? निश्चितपणे आम्ही ना, मला दुसरी तुम्ही गोष्ट असं सांगा, सांगतो, ऐका ना, की अरे ऐका, परिवारानं जर आपल्याला तशी दुसरा मागणी मुद्दा, केली तर नाही निश्चितपणे थांबा, आपण ते दुसरा न्यायालयाच्या मुद्दा, मार्फत ते करू ऐका ना. ऐका ऐका मला तुम्ही ऐका, सांगा, म्हणजे ऐका, गडबड करू नका, एकूण तुमचा आजचा आविर्भाव गडबड कसा करू होता नका, माहिती का? गडबड करू तुम्ही नका, ज्या दिवशी मी सांगितलं ऐका जरा, अजितराव, ऐकायची त्यांचं म्हणणं मानसिकता एकदा ठेवा, ऐका, मी येतो जरा तुमच्याकडे. हा, ऐकायची जे मानसिकता ठेवा, न्यायालयाच्या अधिकारामध्ये आहे, जरा ऐकायची त्याला मानसिकता ठेवा, तुमच्या असं करू न्यायालयाकडे नका. जावं लागेल, त्याची परवानगी घ्यावी लागेल. नाही नाही ऐकायची मानसिकता अजितराव, ठेवा, असं करू तर नका. तसं ऐकायची करायला मानसिकता नको. ठेवा, परिवाराचं म्हणणं आहे ऐकायची का? नाही नाही मानसिकता नाही ठेवा अजितराव, जरा, अजितराव, समोर थांबा आलंय. थांबा जरा आणि थांबा जर ऐकायची थांबा. झालं मानसिकता असेल, ठेवा तर ते तुम्ही. केलंच ताई ताई, पाहिजे. तुम्ही आम्ही तुम्ही सुद्धा तुम्ही ऐकायची सलग बोला. मानसिकता फक्त ठेवा 1 तुम्ही. मिनिट उरलाय. आज काय झालं, आपल्याला वेळच पुरला नाही. परंतु तुम्ही जाणीवपूर्वक आपल्याकडे जाणीवपूर्वक वेळ मराठी संपेल अशा मराठी पद्धतीने जे वापरायची तुमचं बोलणं चालू आहे ते आमच्या लक्षात येते. निर्याच्या अजितजी, टाळूवरचं तुम्ही दोन्ही जाणीवपूर्वक, खाण्याचा हा प्रकार आहे. अजितजी तुम्ही जाणीवपूर्वक माझं वेळ परिवाराला संपेल सुद्धा एक अशा आव्हान आहे. हिशोबाने नाही गोंगाट करताय. परिवारामधल्या लोकांनी नाही नाही अजितजी तुम्ही जाणीवपूर्वक, परिवारामधल्या लोकांनी माफ अजितजी करा. तुम्ही जाणीवपूर्वक, आज ती अजितजी पत्रकार तुम्ही परिषद जाणीवपूर्वक असं दाखवण्याच्या करताय. याच्यामध्ये आपला वेळ तुम्ही वेळ खूप जाणीवपूर्वक गेला. असं करताय. आपल्याला चर्चेला वेळ कमी मिळालेला आहे. मी महाराष्ट्रातल्या याचा सगळ्या प्रेक्षकांची राजकीय अजेंडा माफी म्हणून वापर मागतो, करू. कारण ही चर्चा आता सुरू होत असताना मी थांबवतोय. मला माहिती आहे तुम्हाला आवडणार नाहीये हे, कारण लगेच प्रतिक्रिया सगळ्यांच्या यायला सुरुवात झालेली आहे. मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यासाठी. वेळ कमी पडलेला आहे. मी पाहुण्यांची सुद्धा माफी मागतो की आज तुम्ही मुद्दे मांडत असताना ही थांबवावी लागते. वेळेच्या अभावी आपल्याला हे थांबवावं लागतंय. पण या मुद्द्यावरती आपण चर्चा नक्की करूया पुढच्या सेगमेंटमध्ये सुद्धा. पण एक गोष्ट आहे की आता या प्रकरणामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यातून संशय अधिक गडद होत आहेत. आशा करूया
की या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, पण प्रेक्षकांचं काय मत आहे पटकन एकदा जाणून घेऊया. डॉक्टर प्रकरण दडपलं जात आहे, हा जो सुप्रिया सुळे यांच्याकडून आरोप करण्यात आला त्या तथ्य आहे का, हा प्रश्न आपण विचारला होता. तर 92% लोक म्हणतायत होय, 8% लोक नाही असं म्हणतायत. लोकांच्या मनातली ही जी भावना आहे ना, त्या भावनेला खऱ्या अर्थानं कृतीतून उत्तर देणं अपेक्षित आहे आणि ते कृतीतून उत्तर द्यायला हवं. या प्रकरणाला केवळ चॅटिंग आणि ती 2 माणसं एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता कोण कोण दबाव आणत होतं ते सगळे या चौकशीच्या फेऱ्यात जोपर्यंत येणार नाहीत, त्यांची चौकशी होणार नाही. चौकशीतून ते निर्दोष असतील तर सोडून द्या, पण चौकशी तर व्हायला हवी. कोणकोणते भाऊ सुद्धा आहेत. SIT नेमलेली आहे सरकारनं, तुमची मागणी होती, त्या मागणीच्या नंतर निर्णय घेतलेला आहे. तुम्ही समाधानी नाहीयेत असं दिसतंय. का समाधानी नाहीयेत? काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? मागणी काय तुमची? सर, जशी आम्ही SITची मागणी केली होती, तर मुळात ही SIT नसून हा जो तपास फलटण पोलीस येथील कर्मचारी करत आहेत, त्याच्या तपासावरील देखरेखीसाठी फक्त तेजस्वी सातपुते मॅमची नियुक्ती केली आहे. तर मुळात ही SITचा अर्थ होतो की एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम हा, की जी पूर्णपणे या प्रकरणाची निपक्षपातीपणे सखोल चौकशी करेल आणि जे काही आरोपी आहेत त्या सर्वांना दोषी साबित करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करेल. पण ही SIT स्थापन नसून ही फक्त एका महिला IPS अधिकाऱ्यांची या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे असंच समजतं. त्यामुळे ही SIT नाहीये आणि कुटुंबियाची भूमिका SITच्या मागणीबाबत ठाम आहे अजूनही. ठीक आहे. मी त्याचं उत्तर घेईन. सत्ताधारी आपल्यासोबत आहेत प्रवक्ते, त्यांच्याकडून उत्तर घेतो. पण महबूब शेख, मला तुमच्याकडे यायचं, विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही गेल्या काही दिवसात सातत्यानं वेगवेगळ्या अशा प्रकारच्या केसेस सुद्धा समोर आणताय आणि तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की ज्या पेननं ती सुसाईड नोट लिहिलेली असेल हातावरती, तो पेन कुठं आहे असं तुम्ही विचारलेला आहात. आतापर्यंत जो तपास करण्यात आलेला आहे त्या तपासाच्या बद्दल तुम्ही समाधानी का नाही आहात? सुप्रिया सुळे असं आज म्हणाल्या की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय. असं का वाटतंय की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय? नाही, असं विलास सर, आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून या कुटुंबाच्या नातेवाईक ज्यावेळेला तिथे गेले हम्म, आणि त्यांना न सांगता डेड बॉडी ही बाहेर का आणली गेली, त्यांना किमान सांगायला पाहिजे होतं, ती आणली गेली. त्याच्यानंतर तिचा भाऊ PM रूम मध्ये त्याला पोस्टमॉर्टम करायला जायचंय, तर पोलिसांनी त्याला 2 वाजेपर्यंत दुपारी FIR ला तिथं कॉपी घ्या म्हणून थांबून ठेवलं. म्हणजे एवढा वेळ लागतो FIR पाडायला, म्हणजे तुम्ही काय लपवताय? दुसरं, तिचा WhatsApp सीन हा रात्री 11:13 आला. ही कुटुंबाला शंका आहे. 7:30ला तुम्ही बॉडी ताब्यात घेतली असं तुम्ही सांगताय. 9ला शेवटचं तिचं बोलणं झालं. 11च्या नंतर तिचा काही कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं पोलीस रेकॉर्ड आहे. हम्म, मग तिचा WhatsAppचा चॅट 11:13 कसा आला? आणि हे सगळं प्रकरण जे घडलं ते ह्यांच्या रणजित निंबाळकरांच्या संबंधित भोसलेच्या हॉटेलवरच का घडलं? तर तुम्ही 3 दिवसाचे CCTV फुटेज कुटुंब जर मागतंय, त्यांना मिनिट टू मिनिट का तुम्ही फुटेज देत नाही? बघू द्या ना कुटुंबाला काय झालंय तर. हा, आणि मुळात त्याची सुरुवात झाली जून पासून विलास सर. हम्म, जून मध्ये तिने तक्रार केलेली की जुलैमध्ये तर तिने ज्या जॉब दिला चौकशी समितीवर, तिने तक्रार केली. तिच्या तक्रारीची काही दखल नाही घेतली. हम्म. उलट तिच्यावर पोलिसांनी कंप्लेंट केली आणि तिने जे जॉब दिलाय ना त्यातले अनेक मुद्दे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. फक्त एक मुद्दा मी सांगतो. शेवटी ती असं म्हणते की हा त्रास आता मला सहन होत नाही. याच्यातून काही अनुचित प्रकार झाला तर याला सर्वस्वी हे सर्व लोक आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्या सोसायटीमध्ये ती एक खासदार आणि 2 PAचं नाव घेते. जायपत्रे, पाटील, बदले हे कशा पद्धतीने तिला छळतायत, धुमाळ कशा पद्धतीने छळतायत, हे सगळं तिने सांगितलं. हा, एवढ्या तक्रारी केलेल्या असताना जी मुलगी लढावई आहे, जी मुलगी एवढ्या तक्रारी करते, ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये ज्या वेळेला तिला खोटे फिटनेस, बरं बाब गंभीर आहे, खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी एखाद्या डॉक्टरवर दबाव येतो आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी जाऊन सांगतायत की माझ्यावर खोटा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आहे. ही बाब काय छोटी आहे? ज्या वेळेला मी बोलतो, सुषमाताई बोलतात, तर माझ्यासारख्याला चमडे काढील अशी भाषा करते ह्या निंबाळकरांचे कार्यकर्ते, चमडे लोंबविल. हम्म, तर माझ्यासारख्याला अशी भाषा, माझा जर उत्तर येत असतील आणि एवढा माज जर असेल तर तुम्ही विचार करा तिथं सर्वसामान्य माणसाचं काय. आणि SIT नेमण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. आम्ही सगळ्या नेत्यांनी, लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्यावेळेला पत्र हातात आलं त्यावेळेला काय आलं, तर तुम्ही देखरेख खालीच तेजस्वी सातपुतेचा तपास करताय. ठीक आहे. अशी मी जबाबदारी विचारतो मी विचारतो अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. वेळेची मर्यादा आहे कारण आज आपण ती पत्रकार परिषद दाखवल्यामुळे वेळ खूप तिकडे गेला. हा, प्लीज पटकन. एकच मिनिट सांगतो. देखरेखीखाली तपास समिती हे CRPCच्या कोणत्या कलमाखाली?
पोलीस त्या कमिशनरने ऑर्डर काढली, एवढं मला त्यांनी फक्त सांगावं. आतापर्यंत अशी पुढे ऑर्डर झालेली नाही. साधा बीडला विनयभंग झाला, तुम्ही तिथे एसआयटी नेमली, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मग इथं तर एवढा आक्रोश होतोय, नातेवाईक त्या ठिकाणी मागणी करतायत, भाऊ मागणी करतो, तुम्ही एसआयटी का स्थापन करत नाही, का त्याला बगल ठीक जाताय? आहे, मी थेट तुम्ही उत्तर संशय घेतो. वाढवताय. थेट उत्तर घेतो. अजितराव, तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. या सगळ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. एसआयटीची स्थापना झाली, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, पण अशी एसआयटी का, हा सगळ्यांचा सवाल आहे. विलासजी, अतिशय नम्रपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की सरकारनं प्रत्येक विषयामध्ये या बाबतीतल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात केल्या देखील आहेत. त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर